काय वैशिष्ट्य आहे रघुवीराजेंचं आणि त्या तलवारीचं मुख्यतः त्या इतिहासाबद्दल थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायला मी आवडेल. तुम्हाला सांगतो की हे म्हणजे आई भवानीचीच कृपा आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं, मी तुम्हाला सांगतो शुक्रवारचा दिवस होता, शनिवार रविवार सुट्टी होती, सोमवारी लिलाव होता सकाळी. तिथल्या लिलावाच्या प्रक्रियेनुसार ज्यांना बोलीत किंवा लिलावात उतरायचं आहे त्यांना तिथे नोंद करावी लागते, त्यांची नोंदणी व्हावी लागते, त्यांची पडताळणी होते. हा सगळा कारोबार जो आहे हा कार्यालयीन वेळेत होतो. आणि मग या 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडायच्या? देवेंद्रजींशी मी बोललो, ते म्हणाले उतरलंच पाहिजे. मग सरकार म्हणून उतरायचं तर त्याच्या काही अटी आहेत, शर्ती आहेत. सरकार म्हणून उतरायच्या बरोबर त्यात एक भीती पण आहे. जेव्हा तुम्ही सरकार म्हणून उतरता त्यावेळेला त्याची आवश्यकता तुम्हाला अन्य लोकांना कळते, त्यामुळे बोली ते वाढवतात. मग मध्यस्थी व्यवस्था करा. मग ती भारतातनं केली तर आर्थिक बँकेचे ट्रान्झॅक्शन सुट्टीच्या दिवशी नाही झाली ना हातातनं तलवार सुटली तर आई भवानीच्या कृपेने या सगळ्या घटना पूर्ण झाल्या आणि बोलीचं स्वातंत्र्य देवेंद्रजींनी दिलं आणि ती आपण तलवार मिळवली, आपल्या मालकीने मिळवली. निलेशजी, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे इथून लुटून, सुटून, चोरून, अगदी पळवून नेलं त्यातलं मालकीने आलेली पहिली गोष्ट आहे. अगदी खरं.